अरे काही होत नाही इकडचं पाहिजे मग इकडे कर रे लहान राहायला लागतो आता खाली सांगायला. खाली बस काय बँक कुठे म्हणतो गुड मॉर्निंग. तर आज आपला 362 दिवस चॅलेंजचा 101वा दिवस आहे. तर आपण कॉफी आणि पाणी पिऊन दिवसात सुरुवात केली. तर चला आता ग्राउंडची तयारी लागू. आपला आज 101वा दिवस आहे 365 दिवस चॅलेंजचा. तर एक टप्पा क्रॉस झाला आपला. तर ह्याच्यामध्ये आपण जे नियम लावले होते आणि जे सवय लावले होते ते ॲक्युरेट झाले सगळ्या कंप्लीट. तर आता इथून पुढे नवीन सवय आणि नवीन वर्कआउट ॲड करायचे. आता पहिले बेसिक करत होतो आपण वर्कआउट, आता थोडेसे ॲडव्हान्स करायचा. कारण की पहिले फक्त बॉडीला सवय लागण्यासाठी होती, आता बॉडी इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि मसल ग्रो करण्यासाठी आता थोडीशी एक्स्ट्रा वर्कआउट ॲड करायचं. आता इथून पुढं आपले टास्क पण ॲडव्हान्स होईल, त्याच्यानंतर वर्कआउट पण थोडंसं ॲडव्हान्स होईल. सगळ्या गोष्टी थोड्याशा ॲडव्हान्स होईल. आता 101 दिवसापासून स्टार्टिंग होईल आपली. तर चला, हे चॅलेंज आपण झाले 3 महिने झाले चालू केले ते, 3 महिने रिझल्ट भेटतो ती सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुम्हाला पण म्हणलं होतं चालू करा, पण आता ज्यांनी केलं त्यांनी केलं, पण त्याच्यातून अजूनसुद्धा टाईम गेला नाही. स्वतःला दिवसातून कमीत कमी 15 ते 20 मिनटं द्या, नाही तर अर्धा घंटा द्या. त्यांनी तुमचं बॉडी आणि हेल्थ चांगली राहील. ही सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. ही कमीत कमी बॉडीतून अर्धा घंटा तरी तुमच्या लाईफमधून द्या, त्यासाठी तुमची बॉडी ओके राहते. आणि बॉडी जर ओके असली तुमचे बाकीचे मूड चांगला राहतो, बाकीची कामामध्ये पण तुमचा इफेक्ट चांगला दिसतो. ही गोष्ट आहे. तर चला आता वर्कआउट करू. तू बोल बात करा. पाहिलं तू व्हिडिओ भैया देवाचं गाणं घेतो म्हणून दरवेळेस वाचतोय तू. अरे वा, ते कोणतरी म्हणतो ना काहीतरी तिथे हे गाणे व्यास निवडतो का काही बोलता येत नाही. अरे वा. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता आपण नॉर्मल जॉगिंग करणार आहे. आज तिघ सोबत आहे. तर 1 तारीख म्हणलं. तर चला आपण आता वरती थोडंसं लेग स्ट्रेच करू आणि आज 3 किलोमीटर जॉगिंग चालू करू. तर चला. काल मी घरी झोपेल, एक स्कॉर्पिओ, एक क्रेटा, 2-3 मोटरसायकल. माझ्या पप्पा घ्यायला आले होते, मम्मी पप्पा ना.
हाय, तर आपले 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण दरवेळेस एक शेड्यूल करतो रनिंगच्या टायमाला. कारण काय, एकामागे एक पळायचं कधी पण. कारण की दोघं पण सोबत पळलं तर काय होतं का, दोघांना समोरचं फेस करणं लागतं, दोघाला दम लागतो. पण टेक्निक काय असते, एकामागे एक पळलं तर समोरचा लीड करतो, बाकी सगळे जे मागं असते. त्याच्यानंतर काय करायचं, तो एक राऊंड पुढे गेला तो मागचा पुढे यायचा, पुढचा मागे यायचा. ह्यानी काय होतं, तुमची एनर्जी जास्त वाया जात नाही आणि फोकस पण जास्त हे होत नाही. कारण की पुढचा 1 लीटर चालतो, त्याच्या मागं बाकीचे त्याच्या पायाकडे बघून स्टेप टाकत राहते. त्याच्यामुळं मागच्याला काय टेन्शन येत नाही पहिली गोष्ट. आणि त्यांना धासकी पण बसत नाही. आणि भरतीमध्ये गेल्यावर तेच सगळ्यात मेन गोष्ट असते, पोराला धासकी बसते. डायरेक्ट 4 राऊंडचा विचार नाही करायचा आणि डायरेक्ट टार्गेटचा विचार नाही करायचा. आपली समोरची जी स्टेप आहे 30% तिने टाकला पाऊल आपण टाकायचं, त्यांनी टाकला आपण टाकायचा. हेच मेन फंडा आहे. हेच क्लिअर करता 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 टार्गेट बरोबर होतं. टार्गेटचा विचार नाही करायचा, फक्त स्टेपिंगचा विचार करायचा. स्टेप टाकली आपण टाकायची, त्यांनी टाकली आपण टाकायची. ह्याच गोष्टींनी ही टेक्निक असते भरतीत गेल्यावर कुठं गेल्यावर. आणि काय करतो आपण, एखाद्या भरतीत दुसरं पोर पुढे गेलं, आपण टेक्निक सोडून त्याला कव्हर करायचं पाहतो. त्याला कव्हर करण्याच्या नादामध्ये आपलं चाललं जातं. कधी पण तुमच्या पुढं 10 मीटरचं पोरगं असलं, त्याला कव्हर करायचं असलं, कमीत कमी तुम्ही त्याला 100 मीटरमध्ये कव्हर करा. 80 ते 100 मीटरमध्ये. तर तुम्ही एनर्जी राहत नाही. कारण की तुम्ही स्पीडने जाता कव्हर करता, तो तिथून पुढे चालला जातो. तुमची एनर्जी चालली जाते, तो तिथून पुढे चालला जातो स्टेपिंगमध्ये. तर ही गोष्ट चुकी करू नका. ह्या 2-3 गोष्टीमुळेच पोरांचं ग्राउंड निघत नाही. इथं निघतं तिथं निघत नाही, हीच गोष्ट असते. तर अजून काही प्रॉब्लेम असला तर मला मेसेज करू शकता तुम्ही. मी सांगून तुम्हाला काय प्रॉब्लेम काय नाही. तर चला, आता आपलं जॉगिंग झाली कंप्लीट. आता आपण पुढच्या वर्कआउट करतो. असं मार करण याच्यामध्ये दिसू राहिला क्लिअर. तुम्ही नाही दिसू राहिली, करण दिसू राहिला. ए करण फुगला आता. करण पलीकडे जाळी, लवकर जाळी. तर आजचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आपण काय केलं, स्प्रिंट वर्कआउट केली. कारण की चढ होतं आपल्या इथं, त्या बघा अशी चढ आहे, इथून असं वरती राऊंड वरती. तर या चढनी काय केलं, आपण स्प्रिंटा मारल्या. जायच्या टायमाला फास्ट, याच्या टायमाला स्लो.
पण एक कधी पण स्प्रिंट हिललाच तुम्ही स्प्रिंट मारत असले तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, कधी पण स्टेप बरोबर जेवढी पडते तेवढीच टाकायची. त्याच्यानंतर दुसरी, पाय टाकायच्या टायमाला आपण पाय फूट टाकतो ना तर तो ॲक्युरेट टाकायचा, कारण एक तर आपली स्पीड असते, स्पीडमध्ये पाय जर थोडासा मुचकला ना तर मेजर इंजुरी व्हायचे चान्सेस जास्त असते. त्याच्यामुळं थोडं हिशोबाने स्पीड कमी ठेवा, फक्त स्टेप टाका आणि पाय बरोबर जिथं चांगला पडतो तिथंच टाकायचं पाय. नाहीतर स्पीडमध्ये तुम्ही पायाची स्टेप इकडे तिकडे झाली ना तर मेजर इंजुरी होऊन जाते. ही गोष्ट, या 2 चुक्या करू नका. आणि रेपिटेशन मारायची, पहिला जो रेपिटेशन जसे स्पीडने मारला शेवटचा पण त्या स्पीडने मारायचा. नाही तर स्टार्टिंगला जोरात मारायचे, नंतर स्लो मारायचे, ह्याने रिझल्ट भेटत नाही. दरवेळेस सांगतो, स्टार्टिंग जसं आहे तसंच एंडपर्यंत मारायचे आणि रेपिटेशन मारायचे 4, 8 असे 5, 10 असे सेटमध्ये मारायचं. आणि रेपिटेशन झालं तर 5 ते 10 सेकंद ब्रेक घ्यायचा. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिसला एन्जॉय करा. चला, झाली आपली वर्कआउट कंप्लीट. तर आता आपण स्किपिंग करतो. चला, गाणं पाय पूर्ण पाय, पूर्ण पाय. तर आपण 100-100चे 4 सेट मारले. आजचा स्किपिंग वर्कआउट कंप्लीट झाला. जाऊ नेक्स्ट डे सगळं. हो येतो. पप्पा आले का? नाटके चालू. तर आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. तर आता बॉडी फुलवर स्ट्रेचिंग करू. आता कधी पण स्पीड वर्कआउट झाला, सर्किट ट्रेनिंग झाली, हिल ट्रेनिंग झाली, या 2-3 गोष्टी झाल्या तर एकदम प्रॉपर स्ट्रेचिंग करायची. ह्याने काय होतं, आपली रनिंग करताना मसल थोडीशी कुठं पेन होतं काही समजत नाही, पण हेच जर आपण मसल फ्री गेली नाही तर तेच वाढत जातं पुढं. त्याच्यामुळं फुल स्ट्रेचिंग करायची. जे काय झालेलं आहे पेन ते सगळं रिकवर होऊन जातं लगेच. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला, आज कसं स्मॅशिंग आहे. आज कुठे हां, पाणी पिरे, आज स्मॅशिंग आहे. तुमच्या आडून आता माहिती आहे नाही येणार की येडं लागलं काय त्यांचे मित्र आपल्या सगळी लहान लहान
लफडे मागचे गेलं पस्तावलं होतं आम्हाला खर्च मागचे गेलं तर पस्तावलं होतं कुठं तिकडे पुण्याला नवळ्याला गेलं तिकडे लग्नाला कसं पस्तावलं करू आलं मी घेऊन पाहतो हे काय मा पाय पान कसा आहे पांगळा आहे तू पूर्ण खाली टाकायचं इथून माग ना इथून तू मारा ना मा बेल्ट कुठे गाड्या यार गिर काय याच्यामध्ये मारायचं याच्यामध्ये डायरेक्ट दोन चार व्यायाम कॉपी करतो बरं का पाय भागवतो याला कसं काय हे स्ट्रेचेस पडले हो अशी गावऱ्या कुठून याला स्ट्रेचेस कस काय पडले थोडं आई पाय भागीन मग भैया तू इज्जत देतो काही नाही करू शकत भाई मग ते दुराडा खेळून त्याच्यात टाकून देईन तुला आहे ना मी कशाला उभा आहे अरे ते मा हात वडील मा पुढे वाढला तरच तो काही हाकव मग काहीच नाही बरं का अजून काहीच नाही म्हणजे तू हाकव ओय गावऱ्या दमन घे बरं का भाऊ माझ्या तोंडाकडे डोळे लावून घे धारा नाही थांब हळूहळू पाय खाली कर पाय हळू ए गौरव थोडस थांब लय लांब आहे मी अजून लय लांब आहे पाय हे गुडघा खाली कर ना गुड घरू भरा दोन्ही अरे बाप हाती माझ्याकडे एक तर जाऊ दे सेफ्टीला काय करतील ते हाताच्या उभा राहिले मोडतो मी बरं का इकडे इकडला लंबा आहे तो लुकडा आहे तो आरामशीर टच व्हायला पाहिजे समजला ते गुडघे खाली कर चला आमची आम्हाला बरोबर करा किती घुसले बादल काय आलं रे मी काढलं मी मस्त नाही तू भांडणं लावून देऊ राहिला काम करत नाही हे गुड घेऊन पळून द्या बाया तू टेन्शन नाही म्हणजे विषय संपला पॅराऑलिम्पिकचं मेडलच आहे मग त्यांचे कोच 10-15 एकदाच होऊन जाते मग एका मागे एक कोच बी तगडे भाई बी तगडे मग चला कुत्रे पाहतो हा आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट तर आज आपण केलं स्पीड वर्कआउट आणि हा कम्प्लीट तर कम्प्लीट आपण केलं स्पीड वर्कआउटमध्ये काय काय कशी स्पीड वर्कआउट करायची आणि काय काय नियम पाळायचे हे आपण पूर्ण स्पीड वर्कआउटमध्ये सांगितले तर आता आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला बँक कुठे म्हणतो गाव